सर्वप्रथम सगळ्यांना सॉरी बोलतो. आमचं पुढे सगळ्यांना थांबायला लागलं. पण आमचं पण हातात नव्हता. थोडे इश्यूज होते वेगळे. आजचा कार्यक्रम आमचे मित्र भरत साहेब, भुमरे साहेब आणि इकडचं सगळं काही ज्यांनी ऑर्गनाईज केलं ते आमचं पोडके साहेब आणि सर्वजण जे उपस्थित आहे. एक जो पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची की ऍक्च्युली ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरामध्ये ऍक्च्युली रूफटॉप सोलर असायला पाहिजे. ठीक आहे, आपल्या जे अर्बन सिटीमध्ये आहे की आपण लावू शकत नाही. पण एक जसं आहे की जसं आपल्या प्रेमिसेसमध्ये इंडिव्हिज्युअल जसं आता 3 ऑफिस तुमच्या इथे आहे, 3 ऑफिस वेगळे लावू शकत नाही म्हणून एक कॉमन लावलंय आणि कॉमन केलंय. तसं सोसायटीमध्ये सुद्धा कॉमन मीटर लावू शकतात. आणि तुम्ही जर तुझा माहिती आहे माझ्या सोसायटीमध्ये 120 किलोवॉटचा लावलेला आहे. ठीक आहे. एक साहेबांनी सांगितलं की ते आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला त्याच्यावर करतोय. त्याच्यामध्ये मला थोडा अभिमान याच्यासाठी आहे की ज्या पिरियडचा जो इन्सेंटिव्ह त्या टाइमला मी चीफ इंजिनियर होतो हेड ऑफिस. आणि एक एम्प्लॉयसाठी अजून एक आहे की जो इन्सेंटिव्ह भेटलेला आहे त्याच्यामध्ये ज्याने स्वतःच्या नावावर किंवा नातेवाईकच्या नावावर कुठेही महाराष्ट्रामध्ये रूफटॉप सोलर लावला असेल तर ईव्ही व्हेकल घेण्यासाठी त्यांना तो हे भेटणार आहे लोन विदाउट इंटरेस्ट. ठीक आहे. तुम्ही आपल्या सगळ्या एम्प्लॉयला पण सांगेल की म्हणजे काही नाही तर 1-2 किलोवॉटचा तरी बसून घ्या. शक्य आहे, मी पण बसवणार आहे कारण मला पण घ्यायचा तो इंडस्ट्री. तर आज जसं आपल्या इथे टोटल तुमचे 250 किलोवॉट झालेले. आज एक जेव्हा स्टार्टिंग झाली होती तेव्हा आपला महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकदमच जास्त फरक होता आणि वी आर ॲट नंबर 5. पण जेव्हा माझी ट्रान्सफर झाली याच्यावरून तेव्हा वी आर ॲट नंबर 2. अजूनही आय थिंक वी आर ॲट नंबर 2. गुजरात ऍक्च्युली सुरुवातीपासूनच एवढा अग्रेसिव्ह केलेला होता आणि सबसिडीज भरपूर दिलेली होती. तर म्हणून त्यांचा थोडा अग्रेसिव्हली जास्त झालेला आहे. पण ज्या स्पीडने आता आपण चाललेलो आहे अपेक्षा आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वर राहणार रूफटॉप सोलरमध्ये पुणे इंडियामध्ये. तर यामध्ये डोंगरे साहेबांसारखे जे आपले सगळे इंटिग्रेटर्स आहेत आणि आपले सगळे एम्प्लॉय आणि सगळे जनता त्यांचा सहभाग असला तर होऊ शकतात. टीम वर्क आहे आणि एक साथ डोंगरे आमच्या लोकांनी भरपूर घेतलेला इथे म्हणजे लोकांना हे सांगण्यासाठी इथे बेनिफिट्स वगैरे. पण अनफॉर्च्युनेटली मला ते दिसलं कल्याण डोंबिवलीची जनता अशी आहे की त्यांना असं वाटतं की महावितरणचा फायदा म्हणून काहीतरी करून राहिले. हे अनफॉर्च्युनेट आहे. ऍक्च्युली त्यांना जास्त फायदा आहे. ठीक आहे, आपल्या कंपनीला ऍक्च्युली जे पेइंग कल्चरचे कंझ्युमर आहेत ते गेल्यावर आपलं नुकसान आहे कारण जे पे करतात. पण आपला पॉकेट म्हटलं की पेइंग पॉकेट आहे. बाकी तुम्ही मराठवाड्याला जा तिथे जा ते सगळीकडे नॉन पेइंग पॉकेट आहे, लॉस वाला पॉकेट आहे. तर ठीक आहे, ते असून सुद्धा जे म्हणजे पर्यावरणासाठी चांगलं असेल, झिरो एमिशन असेल सगळं आणि देशासाठी चांगला आहे तो. कारण एक टाइम येणार जेव्हा तुमच्याकडे कोळसा नाही राहणार काही नाही राहणार तर नॅचरल सोर्सेस राहणार आहे. त्यासाठी आपण करतोय. मला पूर्ण खात्री आहे की आपली जी टीम आहे महावितरणची ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि जे काय आपले स्टाफ आहे म्हणजे सगळी टीम जे आपला महाराष्ट्र एमएससीडीचा परिवार आहे याच्यामध्ये पूर्ण काळजी घेणार आणि सगळ्या म्हणजे जेवढा होऊ शकतो त्यांचा कंझ्युमरला पण कन्व्हिन्स करतील की रूफटॉप सोलर लावून घ्या आणि आपल्या महाराष्ट्र स्टेटला नंबर 1 आणतील महाराष्ट्र स्टेटमध्ये. थँक्यू. आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय मुख्य अधिकारी कमिशनर साहेब, या विभागाचे कार्यकारी अभियंता बोडके साहेब, आमचे सर्व अतिरिक्त कार्यकारी अभियंता अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित, इंडस्ट्री सर्व्हिस त्यांची सगळी टीम उपस्थित बनली. मला खरोखर खूप आनंद होतोय की आजच्या या अतिशय शुभ पर्वामध्ये आपण चांगल्या शुभ कार्य म्हणजे आपण इतरांना वीज देत होतो आणि त्यांना आपण प्रमोट करत होतो की सोलर बसवायची काळाची गरज आहे. त्याबरोबर म्हणजे बरेच वेळेला लोक आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर ही नेहमी आम्हाला खंत वाटायची की आपण त्यांना वायरिंग व्यवस्थित करा, तुमचं सगळं प्रॉपर ठेवा, इलेक्ट्रिकली इन्स्टॉलेशन प्रॉपर ठेवा. आणि आपल्या ऑफिसमधली वायरिंग मात्र बघितल्यावर लोकांना आपल्याला म्हणजे बोलवत नव्हता अशी परिस्थिती होती. सेम सिनेरिओ इथे होता की आपण आपल्या लोकांना सांगायचो की तुम्ही रूफटॉप सोलर बसवा. तर लोकांची मागणी होती की साहेब तुमच्याही ऑफिसमध्ये बसवायला पाहिजे. तर ते आपल्या हातात नव्हतं, परंतु आता मोठे साहेबांनी सांगितलं की आपणही त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि कॉर्पोरेट ऑफिसने दिलेल्या ऑर्डर प्रमाणे 125 या 2 ऑर्डर इंडस्ट्रीला आपण दिल्या.
अजूनही एक एजन्सी आहे, त्यांच्या मार्फतही आपण आपल्या डिव्हिजन मध्ये जवळपास 500 किलोमीटरचा आपण इन्स्टॉलेशन करतोय आपल्या ऑफिसेसच्या प्रिमायसेस मध्ये. आणि आपला उद्देश असा आहे की आपल्या सर्कलमध्ये जे काही आपली एनर्जी कन्झम्पशन आहे ऑफिसेससाठी ते आपण खूप आपण रिन्युएबल वर कन्वर्ट करू. त्यासाठी वेळोवेळी मुख्य अभियंता साहेब पण मार्गदर्शन करत असतात. या उद्घाटनाला आणखी एक महत्व आहे मित्रांनो की आपण हा जो पंधरवडा आहे तो सेवा पर्व म्हणून साजरा करत आहोत. तर सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं आपल्या डिपार्टमेंटमध्ये आरटीएस कनेक्शन आपण जास्तीत जास्त देऊ या सेवा पंधरवड्यामध्ये असंही एक अभियान घेतलेलं होतं. तर ते ग्राहकांचे कनेक्शन त्याबरोबर आपल्या डिव्हाइसेस मधले सुद्धा जे काही कनेक्शन आपण दिलेले आहे किंवा पूर्ण झालेले आहे ते पण या 15 दिवसामध्ये त्या पंधरवड्यामध्ये किंवा सेवा पर्वामध्ये जर देता आले तर खूप चांगला योग असेल अशी संकल्पना माझ्या मनामध्ये होती. म्हणून खरं म्हटलं म्हणजे आपल्या सर्वांच्या मदतीने माननीय मुख्य अभियंता साहेबांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी वेळ दिला. खरं म्हटलं म्हणजे साहेबांचं शेड्यूल इतकं व्यस्त होतं की अक्षरशः त्यांना निघायची खरोखर खूप घाई होती. परंतु अनेक कामं साहेबांनी साईडला ठेवून आणि या कार्यक्रमाला ट्रॅफिक मधून मार्ग काढत आपण पोहोचलो. मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला दिलेल्या वेळा खूप वाट बघावी लागली तरी पण या कार्यक्रमाचा एक आनंद इतका छान होता की मला तुमच्या कोणाच्या चेहऱ्यावर कंटाळवाना क्षण दिसत नाहीये. कारण इतका म्हणजे अनेक गोष्टींनी या कार्यक्रमाचं महत्व आहे. मी आता चित्रफित बघितल्यानंतर 25 वर्ष आपण 50 KW सोलर रूफटॉपचा उपभोग घेणार आहोत आणि आपण सर्वांनी यातला आदर्श घेऊन आपल्या पण घरी कुठं बसवायचं राहिलेलं असेल तर ते प्रत्येकाने हा इनिशिएटिव्ह घ्यावा. त्याचबरोबर आपल्या एरियामध्ये या रिन्युएबल एनर्जीचं आणि सोलर एनर्जीचं महत्व पटवून देऊन आपण छान पद्धतीने प्रमोट करू आणि या युनिव्हर्सचा कशा पद्धतीने आपल्याला एक हातभार लावता येईल सेविंगचा त्याचा जरूर उपयोग करू असं मला या क्षणी वाटते. पुन्हा एकदा मी विंडसलाही खूप छान काम केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि त्यांचं जरी गव्हर्नमेंटचं हे पहिलं काम होतं तरी पण मी डुमरे साहेबांना सांगू इच्छितो की तुमची सुरुवात गव्हर्नमेंट मध्ये खूप छान डिपार्टमेंट कडनं झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये काम करायला सुद्धा खूप स्फूर्ती मिळेल असं मला वाटते. आणि मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ आणि थोरात साहेब अधीक्षक अभियंता कल्याण मंडळ 1 आणि उपस्थित सर्व विशेष डुमरे साहेब. ऍक्च्युली थोडासा लेट झाला त्याबद्दल मी पहिले सगळ्यांचीच माफी मागतो की आपला प्रोग्राम थोडा लेट झालेला आहे. पण कसं होतं हा कार्यक्रम पण आपल्याला अरेंज करणं फार आवश्यक होतं. आपण जी चांगली कामं करतो ती कुठेतरी नोट हे करायला पाहिजे. हा जो प्रोजेक्ट आपला झाला आहे तो असा आहे की PM सूर्यघर मध्ये महाराष्ट्र महावितरणनी जी कामं केली त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जी इन्सेंटिव्ह मिळालं सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं त्या इन्सेंटिव्ह मध्ये आपण हे सगळं महावितरणच्या स्वतःच्या प्रिमायसेस मध्ये आपण इन्स्टॉलेशन करतोय जेणेकरून आपण दोन गोष्टी हे करू. पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी जी आपण हे करतोय तिला कमी करून कार्बन एमिशन कमी करून आपण सोलारवर हे करायचं म्हणजे रिन्युएबल एनर्जीला चालना द्यायची. पर्यावरणाचा जो होणारा ऱ्हास आहे तो कमी करायचा हा सगळ्यात मोठा उद्देश होता आणि त्या उद्देशाचा आपण 50 किलोवॅट इथे इन्स्टॉल केलेला आहे, कमिशन केलेला आहे. असेच प्रोजेक्ट आपले सब डिव्हिजन 3च्या प्रिमायसेस मध्ये विभागीय डिव्हिजन ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये कासाबेला कासारिओच्या ऑफिस मध्ये या सगळीकडे आपण जवळपास 250 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आपल्या डिव्हिजन मध्ये झालेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की इंडस्ट्री चांगलं काम करावं जेणेकरून आम्हाला पण म्हणजे आम्ही पण म्हणू की तुम्ही खरंच चांगलं काम केलंय प्रोसिजर झाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपली पण जबाबदारी आहे की आपण ते किती चांगल्या प्रकारे मेंटेन करतो. त्यामुळे माझी सर्वांपुढे अपेक्षा आहे की ते आपण चांगलं मेंटेन करूया जेणेकरून आपण खरंच जो आपला म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जीचा जो एनर्जी आपण कंझ्युम करतो ती कमी करून आपण रिन्युएबल कडे जाऊया. मी एवढंच बोलून माझ्या 2 शब्द संपतो.